आता बातमी तळ कोकणात आहे। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील घाटामध्ये काल कोल्हापूरचा एक पर्यटक कोसळलेला होता। यानंतर कालपासून कावळे 7 पॉइंट इथे शोधकार्य सुरू होतं। आज पुन्हा 300 ते 400 फूट खोल दरीमध्ये शोधकार्य सुरू करण्यात आलंय। दाट धुक्यांमुळे शोधकार्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत। राजेंद्र सनगर असं 45 वर्ष पर्यटकाचं नाव आहे। ते कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत। आपल्या 14 सहकाऱ्यांसोबत ते आंबोली इथे आलेले होते। कावळे 7 पॉइंट इथे रेलिंग जवळून जात असताना त्यांचा पाय घसरला आणि ते दरीमध्ये कोसळले। आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलेला आहे। मात्र रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचाव कार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। गुरुप्रसाद, पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत? ऋतुजा, नक्कीच इथे जर सांगायचं झालं तर एक 14 जणांची टीम कावळेसात आंबोली येथील पॉइंटवर आलेली होती। लोकांना रेडीला जायचं होतं, परंतु ते कावळेसात पॉइंटवर आले असता तिथे जे राजेंद्र बाळासो सनगर हे कोल्हापूर येथील जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत, ते मात्र आपला फोटो सेशन करताना त्यांचा पाय घसरून ते जवळजवळ 300 ते 400 फूट दरीत कोसळले गेलेत। आणि आता सह्याद्री ॲडव्हेंचर ही जी टीम आहे ती तिथे मात्र रेस्क्यू टीम आलेली आहे। एनडीआरएफचे जवान देखील आलेले आहेत, पोलीस देखील आलेले आहेत आणि त्यांची आता रेस्क्यू टीम चालू झालेली आहे। आणि हा जो युवक कुठपर्यंत घसरलाय, कशा पद्धतीने तो खाली गेलाय, त्याची पाहणी चालू आहे। त्याप्रमाणे रेस्क्यू चालू आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।